नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। शेळ्या बाहेर बांधल्यात। आमच्या इथं कंटिन्यू पाऊस चाललेला आहे। बघा असं इथून पाणी चाललंय, एवढा पाऊस रात्रभर चालूच आहे। आज आमचे पप्पा पण घरी आहेत, तर थोडं साफसफाई करतोय शेळ्यांची। आणि तुमची एक कमेंट होती, साफसफाई करत जा। तर होय, आम्ही खूप साफसफाई ठेवतो, म्हणजे व्यवस्थित सगळं ठेवतो। हे मुरम टाकल्यामुळे समजून नाही त्या हे मुरम म्हणजे असं खडक आहे ना, त्याच्यामुळे अशी खालची घाण जास्त उचलता येत नाही आहे। तरी पण आम्ही असं म्हणजे झाडूने वगैरे साफ करण्याचा प्रयत्न करतो। आणि काल व्हिडिओ नाही टाकता आली। काल आमच्या इथं पण सारखा पाऊस चालला होता, त्याच्यामुळे बाहेर निघायची इच्छाच नाही झाली। आणि हे बघा, इथं आतल्या त्यांनी हे काम केलं, इथं असं लावलं, थोडं मजबूत केलं आहे। आणि हे शेळ्यांसाठी बघा किती मस्त दरवाजा बनवला आहे घरच्या घरी माझ्या भावाने। आता ह्या फाळ्या उचलायच्यात आणि करडे इकडे आणून ठेवायच्यात। बघा किती मस्त बनवलं आहे, एकदम घरच्या घरी बनवलं आहे त्यांनी, डोकं लावून बघा। आणि इथं असं अटकवायला हे केलेलं आहे ह्याच्यात, म्हणजे डोकं किती छान लावलेलं आहे त्याने, दरवाजा तुटणार पण नाही। आणि हे आतून हे असंच बनवलं होतं आणि इकडच्या साईडला तेच लावलं आहे असं बनवून। आता हे इकडच्या साईडला लावायचं आहे, पण रात्री खूप अंधार झाला होता ना, म्हणून त्यांनी असं बनवून ठेवलं आहे। आणि म्हणजे सकाळ लावून झाडून वगैरे मारलं आहे बघा, बिलकुल घाण नाही। ते पण नाही तसे आणि धन्यवाद, तुम्ही आमच्या व्हिडिओ एवढ्या आवडीने बघता, तुम्हाला मोटिवेशन भेटते। तुम्ही सुद्धा शेळ्यापालन सुरू केलेलं आहे, तुम्ही सांगतायत, तर तुम्ही पण असंच हळूहळू असंच पुढे जात राहा। आम्ही पण एकच शेळी घेतली होती, आता तिच्या एवढ्या शेळ्या झाल्यात, एवढं मस्त सपार केलं आहे। आता तिथं कळलं राहतील 9 करडे आहेत आता। तर म्हणजे थोडं थोडं करून आमचं पण चांगलं चाललेलं आहे। तुम्ही पण असंच मोटिवेशन घेत राहा आणि चांगलं पुढं चला, आमच्यासोबतच चला। आणि खूप खूप धन्यवाद, तुम्ही एवढ्या आवडीने व्हिडिओ बघता आणि कमेंट करताय की व्हिडिओ नाही आली आज। काल खरंच खूप म्हणजे पाऊस पडत होता आणि बाहेर निघायची इच्छा नव्हती, तरी ते दोघं इथंच बसले होते, त्यांनी एवढं सगळं काम केलं। पण मी काय बाहेरच आले नाही, तर व्हिडिओच काढला नाही काल। अजूनसुद्धा पाऊस पडतोयच आहे बघा, इकडं पण किती ओलं झालं आहे ह्या साईडने बघा, म्हणजे पाऊस कंटिन्यू चालूच आहे। तसं सांगितले आता गरमी पडणार आहे खूप, पण आता काय माहीत। आमच्या ह्या शेळ्या बांधल्यात आत्ताच, सकाळी बांधायसाठी बघा आम्ही असं भुसकट टाकतो। आमच्या शेळ्या खूप आवडीने खातात, त्या खाण्यासाठी त्यांच्या जागेवर येऊन आपोआपच उभ्या राहतात। मग एक 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 बांधायची, म्हणजे त्या काहीच त्रास देत नाही। त्यांना आता सवय लागलेली आहे की आपली जागा इथं आहे, मग असं। आणि ते अशा एकदम स्टाईलमध्ये अशा येणार, अशा इकडून पळत पळत जाणार, मग त्यांच्या जागेवर जाऊन उभे राहणार। मी तुम्हाला एखाद दिवशी व्हिडिओ दाखवल। ठीक आहे मित्रांनो, आता करडा आणली का मी अजून एक व्हिडिओ काढून दाखवते कशी करडा राहतात त्याच्यात। चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा छान छान कमेंट करत राहा, मोटिवेशन कमेंट करत राहा। आणि तुम्हीसुद्धा मोटिवेट होऊन तुमच्या कार्यात पुढे पुढे प्रगती करत राहा। आणि खूप खूप धन्यवाद।